नमस्कार, संत गोरोबा काका समाचार चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। की आपण पाहू शकतो हाच रस्ता इथून ती दिंडी येणार आहे। संत गजानन महाराज या दिंडीचा इतिहास फार मोठा आहे। आज तर आपल्याला त्याची काही म्हणजे माहिती नाही, परत आपण विचार केला तर इथून जे भगवे झेंडे आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी आहेत। आणि इथं पाहू शकतो आपण ह्या रस्त्याने सरळ कारखान्यावर ही दिंडी जाणार आहे। आणि आपण विचार केला तर जवळपास 700-800 मिळून तो 1000 वारकरी असतील या दिंडीमध्ये। 750 किलोमीटरचं अंतर 33 दिवसात ते पार करणारी दिंडी आहे। महाराष्ट्रातील ज्या मोठमोठ्या दिंडी आहेत यामध्ये या दिंडीचा समावेश केला जातो, कारण भाविक हे बरेच येथे सामील होतात। तिथून तर भाविक येतातच, परंतु ज्या ज्या ठिकाणी दिंडी असते तिथून सुद्धा भाविक जात असतील असा आपला अंदाज आहे। तर आपण पाहू शकतो की ह्याच रस्त्यानं दिंडीचे आगमन होणार आहे। तर इथे पाहू शकतो आपण ठिकठिकाणी व्यक्ती आहे, तिथं पाणीसुद्धा वारकऱ्यांना देण्याची व्यवस्था केलेली आहे। आता आपण दिंडीची वाट पाहू। आता आपण पालखीच्या जवळ आलेलो आहोत। पालखी पाहू शकतो आपण, संत गजानन महाराजांची पालखी। भाविक इथं दर्शन घेत आहे। चला फोटो काढणारे बाजूला वा। चला बाबा, इथं पाहू शकतो आपण भैया आहेत मित्रांची, ते वारकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे।